आजच मी पीपीटी सबमिट केलाय. हा बघूयात ना आपण उद्याच्या मीटिंग मध्ये. एक काम करू, मी ना तुला मेल फॉरवर्ड करतो. थांब, मी जस्ट घरी आलोय. चल बाय. दादा काय झालं, तू बोलत का नाही आहेस माझ्यासोबत? आधी कसं ऑफिस वरून आल्यावरती सगळं विचारायचं, तू अभ्यास करतेस ना नीट, ओके आहे ना सगळं, तुला काही मदत लागली तर मला सांग, कॉलेजमध्ये कसं झालंय, सगळं सगळं एक्साइटिंग आहे ना, आणि आता तू काहीच नाही बोलत माझ्यासोबत. तू पण मला आईसारखं कटआउट केलंस का? काय बोलतेस तू सुश? तुला जर कटआउट करायचं असतं ना तर तू त्या डिवोर्स पेपर्सवर खोट्या सह्या केल्या होत्यास तेव्हाच केलं असतं. आणि बोलतोय मी तुझ्याशी. बोलतोस तू माझ्याशी, पण तू नेहमीसारखं नाही बोलतस. आणि बाबा त्यांना माझ्यासोबत असं सरफेस लेवल टॉकच करत असतात. मग काय करायला पाहिजे आम्ही, सांग? गेल्या काही दिवसात तुझे वागलीस ना, त्यानंतर हेच करणं एक्सपेक्टेड आहे आमच्याकडून. हे बघ, आम्हा दोघांनाही ना तुझी खूप काळजी आहे. तुम्हाला कळत का नाहीये यार? मी काय मुद्दाम नाही केलं, मला मम्मानी करायला सांगितलंय सगळं, म्हणून मी केलं. मला सांग, बघ, तुझ्या एका खोट्या सहीमुळे माझं लग्न तुटलं असतं. आधीरा तिकडे जीव द्यायला निघाली होती. तुला कळतंय का किती सिरियस आहे हे? सॉरी दादा, खरंच सॉरी. बघ सुश, मला काय किंवा बाबांना काय, तुझं चांगलंच झालेलं बघायचं. बरं, आईचं सोड. मला सांग, बाबा आणि ताईने असं आपल्याला खोटेपणा करायला शिकवलंय का? तुला माहितीये ना ताईने आपल्यासाठी किती सॅक्रिफायसेस केलेत, तरी सुद्धा तू अशी रिस्पॉन्सिबल वागणार आहेस का? खरंच सॉरी यार. मला नव्हतं वाटलं की माझ्या एका छोट्याशा सहीमुळे इतके सगळे कॉम्प्लिकेशन्स होतील यार. इव्हन माइंड ते डोक्यात गेलं ना, म्हणून सगळं मेस होऊन बसला यार. आय एम रिअली सॉरी रोहनदा, खरंच सॉरी. परत नाही होणार असं, आय प्रॉमिस. एक चान्स, शेवटचा चान्स आहे हा. डन. आणि हा, तुला जर बाबांकडनं माफी हवी असेल ना तर तू चूक सुधारतेस असं तुझ्या वागणुकीतून दाखव. आता अभ्यास कर, आणि काही मदत लागली तर माझा लॅपटॉप वापर, पण अभ्यासच कर त्याच्यात, कळलं ना? ओके, थँक्यू. आता का नाही? मी दिवसभर कामच करतोय आजी. माहितीये तुला घरात किती काम असतं? आत्ताच घरातली सगळी भांडी घासलेत मी. आणि कचरा, मला कळत नाही सारखा एवढा कचरा येतो कुठून या घरात. लोक का करतात एवढी घाण? माझं डोकं उठलंय आज. हा, आज लक्षात आलं असेल ना तुझ्या की आपल्यासाठी कष्ट घेणारी माणसं दिवसभरात किती काम करतात. चेहरा बघ कसा झालाय. आज एक दिवस काम करावं लागलं तर किती त्रास झालाय तुला. ते दिवस रात्र राबत असतात तुमच्यासाठी. कोणाच्या कामाला कमी नको लेखत जाऊस, आणि जमलं तर ह्याच्या पुढे त्यांना आदराने वागव अंशुमन. खरंय तुमचं स्वानंदी मॅडम. लोकांना इतका त्रास दिल्यानंतर आता कुठलीही तक्रार करण्याचा अधिकार अंशुमनला नाही. दादा, माझं चुकलं, आय एम सॉरी. मी परत असं नाही करणार, पण प्लीज माझी या शिक्षेतून सुटका करणार. आई झेपते मला. तर ते माझ्या हातात नाही अंशुमन. तुला शिक्षा स्वानंदी मॅडमने केली, त्यामुळे त्याच ठरवतील त्याचं पुढे काय करायचं. मला तरी नाही वाटत इतक्यात सुटका होईल. हरकत नाही, प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर. आजी आलेच हा. इडियट. कपडे वाळत घालून टाक, म्हणजे टाळाटाळ नको, है ना? कपडे मिळते. मला सांग, घरी सगळं ठीक आहे ना? नंदुताईने अंशुमन दादाला शिक्षा दिली आहे, एकदम प्रॉपर कडक शिक्षा. मज्जा आली माहितीये. अंशुमन दादाला कोणीतरी असं कॉल आउट करण्याची गरजच होती. ऍक्च्युली नंदुताईमुळे श्वेताला न्याय मिळालाय माहितीये.
असं केल्यामुळे नंदुताईचा रिस्पेक्ट माझ्या मनात प्लस झालाय. सॉफ्ट टू हर. तर माहिती आहे धीरा, ताई तशीच आहे. म्हणजे ती सगळ्यांची एकदम प्रेमाने वागते, पण एकदा का रुद्रावतार धारण केला की मग काही खरं नसतं समोरच्याचं. आय नो राईट. त्या दिवशी पण ती आली आणि अगं मला एक जोरात ठेवून दिली. ओ माय गॉड. आणि तू सुद्धा माझं काही न ऐकता मला एक ठेवून दिलीस. सॉरी 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 सॉरी. त्या दिवसासाठी खरंच खूप सॉरी. रो हे बघ, त्या दिवशी डिवोर्सची नोटीस तू पाठवलीस, मी बघितलं आणि आय वॉज कम्प्लिटली शॅटर्ड. आय एम सो सॉरी. इट्स ओके. परत माझ्याकडून असं नाही होणार. इट्स ओके. तर मग आता मी आलीच आहे, तर मग मी इथे राहू? आर यू सिरियस अधीरा? कोर्स आय एम सिरियस. प्लीज ना. सी, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रो. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि आता सगळी मिसअंडरस्टँडिंग क्लिअर झाली. हा. प्लीज मी राहते ना प्लीज. ओके ओके, मी आईला सांगतो. पण एक रिक्वेस्ट होती अधीरा, आता मागे जे काही झालंय त्यामुळे तू प्लीज कोणतेच ग्रजेस होल्ड करू नकोस. मी सुद्धा ट्राय करेन काहीतरी बेस्ट वे आउट काढायला यामधनं. प्लीज तोपर्यंत तू मला कॉपरेट करशील का? एनिथिंग फॉर यू. सो मी माझा अँगर, माझा इम्पल्सिव्हनेस हे सगळं कंट्रोल करायचं माझा 100% ट्राय करेन. आय लव्ह यू अधीरा. I love you too. I missed you so much. आय मिस्ड यू टू अधीरा.